जय हिंद भावी पोलिसांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी बघा या ठिकाणी आज आपण जे की अंकगणित बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी आपला आजचा भाग 3 आहे मित्रांनो बघा, भाग 3. जर तुम्ही याच्या अगोदरील भाग 2 या ठिकाणी अभ्यासाल नसाल, अवश्य बघा मित्रांनो मागील भाग 2ही तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या मित्रांनो. महत्त्वाचे मित्रांनो बघा, जे की पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न असतात आपण बघा यात भाग 2 मध्ये देखील या ठिकाणी भाग 1 आणि 2 मध्ये देखील समाविष्ट केलेले आहेत. म्हणून तुम्ही बघा संपूर्ण या ठिकाणी आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घेत जा. आणि नवीन असाल सबस्क्राईब या ठिकाणी बघा तुम्ही पहिला आपल्या चॅनलला मित्रांनो करून घ्या. कारण बघा जे काय मित्रांनो बघा 2021, 22, 23 मित्रांनो बघा या वर्षामध्ये सगळे प्रश्नपत्रिकामधले प्रश्न आहेत मित्रांनो, या ठिकाणी आम्ही ते मित्रांनो बघा तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघा आपल्या या मित्रांनो बघा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. म्हणून काय करत मित्रांनो बघा, तुम्ही नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब मात्र या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला करून घ्या. आणि आपला हा संपूर्ण आजचा भाग तुम्ही शेवटपर्यंत मात्र अवश्य अभ्यासून घ्या. तर प्रश्न पहिला बघा काय म्हणतो, एका मैदानाची लांबी 25 मीटर असून मीटर व रुंदी 16 मीटर आहे. या मैदानाला 20 सेमी लांबीच्या व 10 सेमी रुंदीच्या किती 20 सेमी लांबीच्या व 10 सेमी रुंदीच्या फरश्या बसवल्या आहेत. एका फरशीची किंमत 5 रुपये आहे. तर संपूर्ण मैदानासाठी लागणाऱ्या फरशीची किंमत किती? सोलापूर शहर पोलीस 2024ला विचारण्यात आलेला प्रश्न होता. गेल्या वर्षी आलेला हा प्रश्न आहे बरं. तर या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो? तर बघा मित्रांनो, एक तुम्ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी पहिलं काय करा, या 25 मीटरला आणि 16 मीटरला पहिलं तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. या 25 मीटरला बघा आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला गुणाकार करून 100 सेंटीमीटरनं, जर 100 सेंटीमीटरनं जर गुणाकार केला तर या ठिकाणी बघा हे जर आता 25 एक 25 आणि समोरचे 2 शून्य जर केलं तर झालं किती बघा 25 सेमी या ठिकाणी आपलं झालं. आणि पुन्हा हे 16 मीटर, हे 16 घ्या गुणाकारात 100. आता 16 एक 16 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे किती, हे झालं 1600 सेंटीमीटर. तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी टोटल लांबी किती 25 सेंटीमीटर आणि रुंदी 1600. तर आता सरळ बघा हेच तुम्ही या प्रकारे करून टाका. तर कशा प्रकारे काढता येतं बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. एकूण सर्व फरशींच्या मित्रांनो बघा या ठिकाणी किंमत. ओके, आता सरळ काय करा, हे 2500 घ्या पहिलं तुम्ही, हे 2500 गुणाकारात या ठिकाणी घेतो बघा बरोबर 2500 गुणाकारात हे 1600 आणि याच्या छेदामध्ये घ्या बघा किती 23 सेमी आणि हे 10 सेमी. हे घ्या 20 आणि पहिलं घ्या 20 आणि पुन्हा घ्या 10. आता हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा. बे एक बे आठी 16. आता किती आलं बघा 25 गुणाकारात 8 आलं. सरळ आता बघा हे 25 घ्या, हे किती 25 समोरचे 2 शून्य जसे असतं गुणाकारात 8. बघा 25 8 मित्रांनो या ठिकाणी झालं किती बघा, जो की 25 8 200, हे घ्या 200 आणि गुणाकारात समोरचे बघा 2 शून्य बघा जसे असतं तसे आलं किती बघा टोटल 20,000. आता मित्रांनो बघा याच्या हे आपल्याला किती 20,000 बघा टोटल फरशा आपल्याला भेटलेत. परंतु आपल्याला टोटल एकूण रक्कम किती लागली ती शोधायची आहे. म्हणून काय करा, हे 20,000 फरशा आणि बघा मित्रांनो प्रत्येक फरशीला मित्रांनो एकूण प्रत्येक फरशी किती रुपयाची आहे तर 5 रुपयाची आहे. म्हणून काय करा याच्या गुणाकारात एकूण हे 5नं मल्टिप्लाय करून टाका. आता 5 दोन्ही 10 आणि समोरचे 4 शून्य जसे असतं तसे म्हणजे बघा किती, तर बघा जे की 1,00,000 मित्रांनो रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की या ठिकाणी क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, अवश्य मित्रांनो बघा तुम्ही हे सर्व काही प्रश्न बघा नोट डाऊन करून घ्या आणि नोट डाऊन करून घेऊन पाठांतर करण्याचं बघा तुम्ही या ठिकाणी एक प्रयत्न मात्र करून घ्या. ओके, तर बघा पुढे. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 पाहण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तर ती म्हणजे काय बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता आता तुम्हाला आपल्या या चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून देतच आहोत. बट मित्रांनो बघा याच्या जर ऑपोजिटचा जर एक विचार केला तर बघा GK/GS देखील तुमच्या मित्रांनो या परीक्षेसाठी एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मित्रांनो बघा ठिकाणी आपण काय करत आहोत तर या ठिकाणी बघा बघा या GK/GS व मित्रांनो करंट अफेअर्स बघा असे 2 मिळून मित्रांनो आपण या ठिकाणी एक 2,000 बघा 2,000 प्लस प्रश्नांचा आपल्या मित्रांनो बघा परीक्षेसाठी एक महाठोकळा आम्ही या ठिकाणी बघा एक तयार केलेला बघा, जो की मित्रांनो बघा या महाठोकळ्यामध्ये बघा 2014 पासून ते बघा 2024 पर्यंत बघा जेवढ्या काही मित्रांनो परीक्षा आहेत
त्या परीक्षेमध्ये मित्रांनो विचारलेले सर्व प्रश्न मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही ॲड केलेले आहेत. म्हणून काय करा, अवश्य आपला हा महाठोकळा बाय करा. बाय करण्यासाठी बघा 7414933007 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला आवडेल या प्रकारची रक्कम बघा जी की 99 रुपये पे करा. पे केली स्क्रीनशॉट बघा तुम्ही आपल्या मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका बघा अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो. आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, अवश्य आपला महाठोकळा बाय करा. पुढे प्रश्न क्रमांक दुसरा कशा स्वरूपाचा आहे बघून घ्या एकदा. तर अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉपसाठी, ओके बघा 15 मिनिटे लवकर बस स्टॉपसाठी घरून निघाला. स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे लागतात. तो 8:40 बघा मिनिटांनी मित्रांनो तो स्टॉपवर पोहोचला. तर बस स्टॉपसाठी तो सहसा किती वाजता घरून निघाला होता या प्रकारचा प्रश्न आहे बघा. अकोला पोलीसला मित्रांनो 2024मध्ये हा प्रश्नसंच विचारण्यात आलेला होता. ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आपण करण्यासाठी कशा प्रकारे या ठिकाणी ट्रिक वापरू शकतो. तर मित्रांनो बघा त्याने एकूण बस स्टॉपला पोहोचलेली वेळ कोणती होती मित्रांनो, या ठिकाणी बस स्टॉपला पोहोचलेली मित्रांनो वेळ या ठिकाणी होती बघा 8:40 किती 8 मित्रांनो बघा वाजून 40 मिनिटला तो काय केला या ठिकाणी बघा बस स्टॉपला मित्रांनो पोहोचला. ओके, पोहोचला. ओके, बस स्टॉपला. आता मित्रांनो बघा या ठिकाणी आता इथं होते आपलं मेन खेळ चालू. ओके, जर 8 तासला जर या ठिकाणी बघा पोहोचला मग पुन्हा काय केलं बघा या ठिकाणी बघा प्रश्न आता शिस्त वाचवा. अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉपसाठी निघाला. स्टॉपवर पोहोचण्यासाठी बघा एकूण 10 मिनिटं लागतात. म्हणून काय करा मित्रांनो हे 10 मिनिटं आता या जर आपण 8:40मधून जर मायनस केले तर उरले किती बघा या ठिकाणी मित्रांनो 10 मिनिटं जर मायनस केले तर बघा 8:30 या ठिकाणी उरले बघा जे की 8:30 या ठिकाणी मित्रांनो उरलेली आहेत बघा 8:30. ओके, तर आता काय करा हे 8:30 दिवशी मित्रांनो बघा या ठिकाणी काय तर आता हे जे 8:30 मित्रांनो बघा वेळ आहे मित्रांनो वेळ हे 8:30 म्हणजे मित्रांनो ठिकाणी बघा त्यानं घरून निघलेली वेळ बघा या ठिकाणी मित्रांनो त्यानं आज घरून निघलेली मित्रांनो ही वेळ बघा या ठिकाणी 8:30 ही मित्रांनो असणार आहे बघा आज घरून निघलेली मित्रांनो वेळ. तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण किती वाजता. ओके, तर सहसा तो बस स्टॉपसाठी किती वाजता घरून निघतो. ओके, तर मित्रांनो ही आजची वेळ होती बरं. तर आजची तर आजपर्यंत यानं काय केलं आहे आज मित्रांनो दररोजपेक्षा यानं 15 मिनिट काय केलं बघा लवकर निघला. त्यामुळे बघा ही आजची आपल्याला किती 8:30 या ठिकाणी बघा वेळ भेटले. परंतु काय करतो हा या ठिकाणी दररोज 15 मिनिटं या ठिकाणी लवकर जातो म्हणजे किती बघा 15 मिनिटं या ठिकाणी आता मागे जातो. आज कारण लवकर गेला ना मग या ठिकाणी दररोज मागे जातो म्हणजे काय करा या ठिकाणी आता या 8:30मध्ये या ठिकाणी हे 15 मिनिटं जर प्लस करा. ओके, आता जर आपण या 8:30मध्ये जर 15 प्लस केलं तर झालं किती बघा या ठिकाणी 8:45 मित्रांनो बघा त्याचं मित्रांनो दररोज या ठिकाणी टाईम जे की मित्रांनो बघा बस स्टॉपला निघण्यासाठी ठरवलेला असतो मित्रांनो बघा जो की क्रमांक बघा जे की बघा ब या ठिकाणी राईट आन्सर आपल्या प्रश्नाचं असणार आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा मित्रांनो. बघा एकदम सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी आपण सर्व प्रश्नाचं योग्य आन्सर जे की एकदम सोप्या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये जे की समजेल अशा भाषेमध्ये या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगत आहोत बघा मित्रांनो. आवश्यक कळवून घ्या. एका बारी जर कळलं नसेल बघा 2 बार 3 बार बघा परंतु मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो बघा कारण बघा या ठिकाणी परीक्षेला मित्रांनो जे विचारलं गेलं जे विचारलं जाणार तेच बघा मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार. म्हणून बघा टाईम तुम्ही 1 सेकंदही फालतूचा वेस्ट करू नका. ओके, फालतूचा वेस्ट न करता बघा तुम्ही मित्रांनो आपले व्हिडिओ बघून घ्या आणि बघा सर्व काही आपण जे स्टडी मटेरियल तुम्हाला देत आहोत ते लिहून घ्या. कारण मित्रांनो बघा 100% मित्रांनो परीक्षेमध्ये जे विचारलं जाणार आम्हीच तुम्हाला ते देणार. म्हणून बघा अवश्य नोट करून घ्या आणि पाठांतर करण्याचा मात्र सराव करा. जास्तीत जास्त सराव करा. इतकंच सराव करा की बघा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं आन्सर बघल्या पाठ झालं पाहिजे. ओके, तर बघा यासोबत प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाचा आहे. तर बघा तर आजोबा व नातू यांचे वयात 50 वर्ष इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय बघा मित्रांनो या ठिकाणी किती 74 वर्ष असेल. तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती असेल या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे. तर बघा जे की दौंड SRP आपला 2024मध्ये हा प्रश्न संच विचारण्यात आलेला होता. तर बघा या ठिकाणी प्रश्नाचा राईट आन्सर आपण कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकतो. तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी पहिलं काय करा x + y मित्रांनो बघा एकूण या ठिकाणी बघा काय तर आजोबा व नातू यांच्या मित्रांनो वयात फरक किती 50 वर्ष आणि त्यांचं एकूण वय किती बघा 74 वर्ष मित्रांनो आहे. म्हणून काय करा तुम्ही पहिलं
एक्स म्हणजे आजोबा, वाय म्हणजे नातू समजा. एक्स प्लस वाय बरोबर काय करा, हे 74 करा. आणि पुन्हा या ठिकाणी फरक म्हटलं आहे ना, म्हणून एक्स मायनस वाय करा. एक्स मायनस वाय बरोबर हे 50 करा. आता करा बघा मित्रांनो याची बेरीज. आता एक्स प्लस एक्स जर केलं या ठिकाणी बघा 2x झालं. हे प्लसमध्ये वाय आहे, प्लसमध्ये मायनसमध्ये वाय आहे, या ठिकाणी वाय वाय कट होईल. आता या ठिकाणी जर आपण दोघांची बेरीज केली 4ला 4 आणि 5 दोन्ही 10 वर्ष 2 झाले किती बघा या ठिकाणी मित्रांनो, 5 दोन्ही 10 वर्ष 2 बघा या ठिकाणी झाले किती 12 म्हणजे किती बघा 124 या ठिकाणी आलं. तर आता सरळ एक्स बरोबर हे 124 छेदामध्ये आलं बघा 2. आता जसं की बेसक 12 आणि आलं किती बघा 2. ओके, म्हणजे किती बघा या ठिकाणी मित्रांनो 62 वर्ष या ठिकाणी आलेलं आहे. परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर 5 वर्षापूर्वी आजोबाचं वय किती होतं. तर मित्रांनो बघा या ठिकाणी सध्याचं वय आपल्याला जे की 62 या ठिकाणी बघा आजोबाचं वय भेटलेलं आहे. तर 5 वर्षापूर्वी किती होतं, किती असेल बघा या प्रकारचा प्रश्न असाच विचारण्यात आलेला आहे. म्हणून काय करा, याच्यामधून 5 मायनस करा. जर आता आपण जर 62मधून जर 5 जर या ठिकाणी मायनस केलं तर आपल्याला शेवटी किती भेटतं बघा, जे की क्रमांक बघा बघा ड बघा जे की 57 वर्ष या ठिकाणी बघा भेटतं. आपल्या प्रश्नाचं हे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. आपल्या मित्रांनो बघा तुम्ही कोणतीही अकॅडमी असो किंवा कोणतंही यूट्यूब चॅनल असो मित्रांनो, प्रत्येक यूट्यूब चॅनल मित्रांनो बघा बहुतेक या ठिकाणी काय करतं, कितीही जरी मोठं यूट्यूब चॅनल असलं तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त या ठिकाणी बघा GK पुरवण्याचं एक काम करतं. परंतु मित्रांनो आपला भले यूट्यूब चॅनल बघा छोटूसा आहे, परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो सर्वात महत्त्वाचा घटक जे की मित्रांनो गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही तुम्हाला देत आहोत. म्हणून काय करा मित्रांनो, शक्यतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर बघा मित्रांनो आपल्या या ठिकाणी व्हिडिओला लाईक करत चला. कारण मित्रांनो सांगतो आमच्या सगळ्या मित्रांनो या ठिकाणी निर्माणकर्त्याला एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो जवळपास या ठिकाणी खूपच जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो या ठिकाणी मेहनत लागते. जसं की आपल्याला एक पहिलं PDF बनवावं लागते, मग पुन्हा त्याची प्रिंट काढा, मग पुन्हा प्रिंटवर मित्रांनो हे सर्व काही सोल्युशन देणं हे मित्रांनो या ठिकाणी बघा एक साधारण गोष्ट नाही. म्हणून काय करा, व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर बघा अवश्य लाईक मात्र या ठिकाणी एक करत चला. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा 5 मुलं मित्रांनो रांगेमध्ये बसलेली आहेत. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला ओके आणि सौरभच्या उजव्या बाजूला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी राहुल आहे मित्रांनो बघा बसून. ओके, या ठिकाणी राहुल. तर राहुल काय आहे बघा मित्रांनो या ठिकाणी राहुल बघा हा सचिनच्या डाव्या बाजूला, सचिनच्या मित्रांनो डाव्या बाजूला म्हणजे कोण्या, तर या साईडला बघा मित्रांनो डाव्या बाजूला आहे. तर बघा राहुलच्या उजव्या बाजूला मित्रांनो या ठिकाणी कोण, सचिन असणार आहे. म्हणून या ठिकाणी सचिन घ्या. पुन्हा राहुलच्या डाव्या बाजूला व सौरभच्या उजव्या बाजूला म्हणजे काय, सौरभ बघा मित्रांनो राहुलच्या डाव्या बाजूला या ठिकाणी असणार आहे. ओके, या ठिकाणी घ्या सौरभ. आता पुन्हा मग वीरेंद्र हा बघा सौरभच्या डावीकडे आहे मित्रांनो. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे आहे. तर बघा मित्रांनो हा सौरभची डावी बाजू ही, तर वीरेंद्र बघा मित्रांनो या ठिकाणी सौरभच्या डाव्या बाजूला आहे. मग पुन्हा काय झालं, मग सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला आहे मित्रांनो काय, वीरेंद्र हा सौरभच्या डाव्या बाजूकडे, सौरभच्या डाव्या बाजूकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजेच काय मित्रांनो बघा वीरेंद्रच्या मित्रांनो या मित्रांनो बघा या साईडला येतो. तर काय मित्रांनो त्या ठिकाणी बघा जो की पार्थिव या ठिकाणी असणार आहे बघा. तर काय पार्थिवच्या उजव्या बाजूला मित्रांनो या ठिकाणी वीरेंद्र आहे म्हणजे कोण, तर वीरेंद्रच्या डाव्या बाजूला या ठिकाणी पार्थिव असणार आहे. ओके, तर बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे त्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो सर्वात कडेच्या बाजूला या ठिकाणी कोण आहेत, तर पार्थिव बघा जे की सचिन. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारं बघा जे की क्रमांक बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारं बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 5 कशा स्वरूपाचा आहे. बघा प्रश्न 5 एका शाळेमध्ये राष्ट्रगीतासाठी काही मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत. सरिता ही 15वी विद्यार्थिनी आहे मित्रांनो, जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे. तर राष्ट्रगीतासाठी एकूण किती मुली उभ्या आहेत मित्रांनो. बघा मित्रांनो जसा प्रश्न दिसते तसं नसते म्हणून जग फसते या प्रकारचे गत बघा या सध्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो आहे. विद्यार्थी काय करतात बघा, अशा प्रकारचा मोठा प्रश्न दिसला अवघड आहे म्हणून सोडून टाकतात. परंतु मित्रांनो हा प्रश्न एकदम सोपा आहे बघा, एकदम सोपा. काय मित्रांनो बघा एका शाळेमध्ये बघा राष्ट्रगीतासाठी मित्रांनो काही मुली उभ्या आहेत बघा. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत मित्रांनो तेवढ्याच रांगा केलेल्या आहेत. ओके, तर सरिता काय म्हणते, सरिता हे बघा 15वी विद्यार्थिनी आहे बघा, जी की
मध्यभागी उभी आहे. तर राष्ट्रगीतासाठी एकूण मुली किती उभ्या आहे बघा. 15 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे बघा सरिता. ओके. तर मित्रांनो तिच्या या बाजूला 14 विद्यार्थी आहेत. या बाजूला 14, या बाजूला 14 आणि या बाजूला 14. जर तुम्ही या प्रकारे करा किंवा या प्रकारे करा तुम्हाला 29च भेटतं. म्हणून काय करा सर्व मित्रांनो 29 आहे. जर तुम्ही आता वर्ग केलं तर 29 वर्ग किती मित्रांनो जे की बघा 841 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. जे की बघा आपला क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे बघा जो की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके. असू द्या बघा लक्षामध्ये तुम्हा सर्वांचे या ठिकाणी जे की आपले हे सर्वच आपले आजचे प्रश्नसंच होते. तर बघा मित्रांनो हे होते आपले जे की आजचे या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये मित्रांनो आजवर विचारण्यात आलेले प्रश्नसंच. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या व्हिडिओला. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे कोणी आपला पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासोबत बघा अवश्य व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.